सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात कोणती वात लावली की भगवान पुरुषोत्तमाची विशेष कृपा मिळते? साधी कापसाची वात, कमळवात, मंजुळवात, हळदवात, 33 प्रकारच्या वाती. या पवित्र महिन्यामध्ये लावलेला प्रत्येक दिवा जीवनातील अंधार दूर करून सुख, शांती, समृद्धी आणू शकतो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अधिक महिन्यात कोणकोणत्या वाती लावाव्यात, त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि कोणती वात कोणत्या इच्छेसाठी शुभ मानली जाते. अधिक महिन्यामध्ये दीपदान, दीप अर्चना, देव अर्चनेला विशेष असे महत्त्व आहे. कोणत्या वाती आपण लावाव्यात? कापसाच्या साध्या वाती. सर्वात पवित्र म्हणजे कापसाची पवित्र आणि सात्विक वात समजली जाते. ती कापसाच्या वाती लाटलेल्या, आपण कापूस आधी स्वच्छ निवडावा आणि त्याच्या लाटून 33 वाती कराव्यात. त्या लावाव्यात देवासमोर, तुळशीसमोर किंवा नदीत किनारी. त्याच्यानंतरची आपण वात बघूयात की फुलवात लावावी. फुलवात सुद्धा 33 कराव्यात. त्याच्यानंतर दोरवात कराव्यात, ती सुद्धा 33, कारण 33 हा आकडा शुभ मानला आहे अधिक महिन्यात. ती सुद्धा वाती आपण देवघरात, तुळशीसमोर, नदी किनारी, मंदिरात लावाव्यात. त्याच्यानंतरची वात आपण बघूयात की कमळाच्या देठाची वात. ही कशासाठी लावायची की श्री विष्णू आणि लक्ष्मी कृपेसाठी आहे. ही वात अवश्य लावावी. पिवळ्या हळदीची वात सुद्धा लावणं योग्य शुभ मानलेलं आहे. सौभाग्य आणि समृद्धीसाठी लावली जाते. लाल दोऱ्याची वात सुद्धा असते. ती कशासाठी लावायची? मंगल कार्य, सकारात्मक ऊर्जासाठी. आणि आकाशदीपसाठी मोठी एक वात असते, म्हणजे ती पित्र आणि देवतांच्या कृपेसाठी असते. ही वात, अशा वाती आपण लावाव्यात. पंचवाती दीप सुद्धा लावा, म्हणजे 5 वातीचा दिवा, 5 वाती एकत्र करून लावलेला दिवा कशासाठी लावायचा? घरातील शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी. आपण लाटलेल्या वाती, फुलवाती, दोरवाती ह्या कोणत्याही असल्या तर आपण 33 वाती कराव्यात, कारण 33 आकडा अधिक महिन्यात अत्यंत शुभ असा मानलेला आहे, कारण 33 कोटी देवताचं प्रतीक मानलेला आहे तो. त्याच्यानंतर हळद वात कशी करायची? आपण हळदीची वात कशा पद्धतीने करायची? आपण जी वात केलेली असती, वाती करायची. आपण 33 वाती केल्यानंतर आपण एक वाटी घ्यायचं. त्या वाटीमध्ये हळद आणि थोडंसं तूप, चांगलं तूप वापरायचं, गाईचं तूप, ते मिक्स करायचं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाती ठेवायच्या आणि त्या पुन्हा थोड्याशा वाळवायच्या आणि नंतर त्या वाती लावायच्या. अत्यंत शुभ असं मानलेले आहेत हळदीची वात. कोणी कोणी त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू सुद्धा टाकतात, पण हळदीची वात अत्यंत शुभ मानलेली आहे. अनेक पुराणामध्ये दीपदानाला अज्ञानाचा अंधार दूर करणारे पुण्यकर्म म्हटलेले आहे. आणि चांगल्या तुपात, म्हणजे गाईच्या तुपात लावल्यामुळे मनात स्थिरता निर्माण होते. पंचतत्वाची वात म्हणलेली आहे. 5 वात म्हणजे काय? पंचतत्व म्हणलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचतत्वाचं प्रतीक म्हणून लावलेलं असतं. असं म्हणतात, पंचवातीत दीप लावल्यामुळे घरातील वास्तुदोष, नकारात्मकता सुद्धा कमी होते. आणि सकाळ आणि संध्याकाळी तर अवश्य लावावं. आपण नेहमी लावतोच, पण अधिक महिन्यात अत्यंत शुभ मानलेलं आहे. आपण आरती करताना सुद्धा 5 वाती एकत्र करून आरती करतो, म्हणजे ते पंचतत्वाचं प्रतीक आहे म्हणूनच आपण 5 वाती लावतो. दीप कसा? हा भक्ती, सातत्याचं प्रतीक मानलेला आहे. असं मानलं जाते की अखंड दीपामुळे घरावर भगवान विष्णूचे संरक्षण राहते. त्याच्यानंतर आपण हळदीची वात, तर मी सांगितलेली की हळदीची वात का लावायची, तर हळदीची वात लावल्यामुळं घरामध्ये सुख, समृद्धी, सौख्य वाढते असं सांगितलेलं आहे. कमळाच्या देठाची वात लावल्यामुळे ची परंपरा पण आहे आणि ते कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय फुल मानलेलं आहे. म्हणून या वातीने दीप लावल्यामुळे धन, ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलेलं आहे. कमळाचे देठ आणायचं, ते थोडंसं वाळवायचं आणि त्याची वात आपण करून देवाला लावायची. लक्ष्मी आणि विष्णूला अत्यंत प्रिय आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात मंजुळवात. मंजुळवात सुद्धा शुभ मानलेली आहे. मंजुळवात म्हणजे काय? सुंदर आणि विशेष प्रकारे तयार केलेली ही वात असते. हे मंजुळवात म्हणजे कशी करायची? आपण जशी फुलवाती करतो तशाच प्रकारची, पण मंजुळाचा जसा आकार असतो त्या आकाराने आपण ते मंजुळवात करायची. त्याच्यामुळे काय होते? लावल्यामुळं मंजुळवात शांतता, सौभाग्य, सकारात्मक ऊर्जा वाढते आपल्या घरामध्ये. मंजुळवात लावल्यामुळे विष्णू आणि लक्ष्मीची थेट कृपा प्राप्त होते. आता आपण जाणून घेऊयात कमळवात. कमळवात सुद्धा लावली जाते. कमळ कसं? हे माता लक्ष्मीला प्रिय फुल आहे. कमळाच्या प्रतिकात्मक आकारात वात लावणे म्हणजे हे कमळवात.
म्हणजे आपण ते फुलवातच करायची, त्या फुलवातीला कमळासारखा आकार करायचा. फुलवातीचा सुद्धा कमळवात करता येतो आणि दोरवातीमधला सुद्धा कमळाचा आकार देऊन कमळवात करता येते. हे लावल्यानं काय होते की आपल्या आर्थिक अडचणी, कमळवात लावल्यानं काय होते, घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, सुख समृद्धी वाढते, मनात सकारात्मक विचार येतो, भक्ती वाढते, समाधान वाढते. आणि हे वात लावताना, कोणतीही वात लावताना आपण मंत्र म्हणायचा. दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री लक्ष्मी नारायण नमः हे मंत्र म्हटल्यास वातावरण अधिक प्रिय होतं. कमळाच्या देठाचा बारीक तुकडा घेऊन ते सावलीत वाळवून त्याची वात, कापूस गुंडाळून ती वात तयार करतात. त्याला कमळवात सुद्धा म्हणतात. किंवा अजून एक कमळवातीचा दुसरा एक प्रकार असतो की त्याला कमळाचा आकार देऊन सुद्धा ती वात केली जाते. त्याला सुद्धा कमळवात असं म्हटलं जातं. लक्ष्मीची थेट कृपा होते, लक्ष्मी आणि विष्णूची थेट कृपा मिळते कमळवात लावल्याने. हळदवात सुद्धा सौभाग्य, मंगलता, लक्ष्मीच्या कृपेचं प्रतीक मानलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये सगळेच वार शुभ असतात. कोणत्याही वारी आपण हळदवात लावायचं, पण साधारणतः शुक्रवारी लावली जाते ही वात अधिक महिन्यामध्ये. अधिक महिन्यामध्ये हळदवात लावल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याच्यामुळे ती वात लावावी. सकारात्मक ऊर्जा, समृद्धी, वातावरण मंगलमय वातावरण निर्माण होतं. अधिक महिन्यात साधी कापसाची वात, हळदवात, मंजुळवात, कमळवात, पंचवाती दीप यांना विशेष असे महत्त्व आहे. असं मानलं जातं की भक्तीने लावलेला प्रत्येक दिवा भगवान पुरुषोत्तमापर्यंत आपल्या भक्तीचा प्रकाश पोहोचवतो. अधिक महिन्यात काही ठिकाणी विशेष प्रकारच्या 33 वाती लावण्याची सुंदर अशी परंपरा आहे. म्हणजे 33 वाती म्हणजे लाटलेल्या 33 वाती, 33 दोरवाती, 33 फुलवाती लावण्याची प्राचीन परंपरा पण आहे. असं मानलं जाते की 33 वाती म्हणजे 33 कोटी देवताचं प्रतीक आहे. हे लावल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विशेषतः अधिक महिन्यात महिलांनी या वाती तुपाच्या दिव्यात लावून भगवान पुरुषोत्तम आणि माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले आहे. म्हणून या अधिक महिन्यात रोज भक्तिभावाने दीप अवश्य लावावा ह्या वातीचा. घरातील लहान मुलांनाही या सुंदर परंपरेचं महत्त्व सांगावं, कारण आपल्या संस्कृतीतील प्रत्येक गोष्टी, छोट्या कृतीमागे सुद्धा भक्ती आणि सकारात्मकतेचा मोठा संदेश दडलेला आहे. चला तर मग या पवित्र अधिक महिन्यात आपल्या घराघरात भक्तीचे दिवे प्रज्वलित करूया. मनातील अंधार दूर करून प्रेम, समाधान आणि भक्तीचा प्रकाश पसरवूया. जय पुरुषोत्तम भगवान. दिवे प्रिय पुरुषोत्तम भगवान की जय.